तर विद्यार्थ्यांना एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे राहणार आहेत। आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो सर्वांनीच काय करायचं आहे की सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्हाला 1 सेकंड ही लागणार नाही काय करण्यासाठी, तर या सुपर क्लासला एक लाईक करण्यासाठी। लाईक लगेचच्या लगेच आपल्याला करून घ्यायचं आहे। थोडासा मोटिवेशन जेव्हा तुम्ही लाईक कराल या सुपर क्लासला तुमच्यातर्फे मला मिळेल, मला प्राप्त होईल या कारणास्तव। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा होईल काय की पुढची सुपर क्लास आपल्या या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव लाईक आणि सबस्क्राईब करणे गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया, पाहूया। आणि प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये वनांनी व्यापलेला भाग जो आहे किती टक्के आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये वनांनी व्यापलेला भाग विचारलेला आहे। ऑप्शनमध्ये आहे 20%, 24%, 19% किंवा 27%। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक योग्य आहे। 20.10% एवढा जो आहे, 20.10% एवढा महाराष्ट्र राज्यामध्ये वनांनी व्यापलेला आपल्या सर्वांना काय तर क्षेत्रफळ किंवा भाग आपल्याला व्यापलेला दिसून येतो। तर दुसरा प्रश्न कव्हर करूया। दांडी यात्रा कोणत्या आश्रमातून निघालेली होती आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आलेली होती? फिनिक्स आश्रम, पवनार, गुरुकुंज किंवा साबरमती। तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन किती 4 योग्य राहणार आहे। या ठिकाणी साबरमती जे आश्रम आहे या आश्रमातून 12 मार्च 1930 ला विद्यार्थ्यांनो ही दांडी यात्रा निघालेली होती। याची जी लांबी होती ती होती विद्यार्थ्यांनो 385 किलोमीटर एवढी त्याची लांबी होती। आता हे कव्हर करण्यासाठी लांबी किती कालावधी लागला, तर विद्यार्थ्यांनो तो कालावधी लागलेला होता तर 24 दिवसांचा कालावधी लागलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। हे 385 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली ही निघालेली होती, तर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली। कोणी सांगितले होते, तर विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेसने असे सांगितलेले होते की सभेने कायदेभंग करण्याचा आदेश दिलेला होता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली। आता या दांडी यात्रेतील विद्यार्थ्यांनो प्रमुख महिला कोण होत्या, तर आपल्याला माहीत असावं की प्रमुख महिला जे आहे सरोजिनी नायडू यांनी याच्यामधल्या प्रमुख महिला असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात विद्यार्थ्यांनो। आणि या दांडी यात्रेमध्ये किती अनुयायी गांधीजी सोबत होते, तर विद्यार्थ्यांनो 78 म्हणजे 78 अनुयायी त्यांच्यासोबत दांडी यात्रेमध्ये समाविष्ट झालेले होते साबरमती या आश्रमातून निघण्यासाठी। तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे। कव्हर करूया पुढचा प्रश्न तिसरा या ठिकाणी पाहूया काय राहील ते। खालीलपैकी कोणती जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। जगातील विचारलेली आहे की सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? निलगिरी, काराकोरम, आरवली किंवा सातपुडा। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। काराकोरम ही जी पर्वतरांग आहे जगातील सर्वोच्च एक पर्वतरांग असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते। तर घेऊया कव्हर करूया पुढचा प्रश्न चौथा असा आहे, समृद्धी शक्ती युद्ध अभ्यास जो आहे भारत कोणत्या देशासोबत करतो विचारलेलं आहे। कोणता युद्ध अभ्यास? समृद्ध शक्ती युद्ध अभ्यास। ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली किंवा इंडोनेशिया। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे। इंडोनेशिया या देशासोबत जे आहे काय तर समृद्धी शक्ती युद्ध अभ्यास हा भारत देश आपला करत असतो। तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा असा आहे की या ठिकाणी होमिओपॅथीचे जनक विचारलेले आहेत की कोण आहेत? कोणत्या? होमिओपॅथी, ॲलोपॅथी, होमिओपॅथी जे असते त्यापैकी आपल्याला विचारलेले आहे की होमिओपॅथीचे जनक कोणाला म्हणतात? हार्वर्ड, जेनर, फ्लेमिंग, डॉक्टर हाइनमन किंवा डाल्टन। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। डॉक्टर हाइनमन यांना जे आहे होमिओपॅथीचे जनक असे संबोधले जात असते। प्रश्न 6वा कव्हर करूया असा आहे, त्रिगुणी लस कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी असते ते विचारलेलं आहे। त्रिगुणी या ठिकाणी नाव ऐकताच वाचतात आपल्याला काय समजून येते की 3 रोगावर गुणकारी असलेली। तर ऑप्शनमध्ये काय आहे? घटसर्प, डांग्या खोकला किंवा धनुर्वात। तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे धनुर्वात, डांग्या खोकला तसेच घटसर्प या तिन्ही रोगावर त्रिगुणी लस ही गुणकारी असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न
प्रश्न 7वा या ठिकाणी असा आहे की उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढला तर त्यास कोणते अंदाजपत्रक घोषित करतात किंवा ठरते ते आपल्याला विचारलेलं आहे. कशापेक्षा? उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने. समतोल, तुटीचे, आधिक्य किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. तुटीचे अंदाजपत्रक केव्हा संबोधतात? जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल त्यावेळेस. तर घेऊया पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे की कोरड्या हवामानामध्ये सर्वात जास्त या कोणत्या वनस्पती असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. हवामानाचा प्रकार कोरडा आहे. या हवामानामध्ये कोणत्या वनस्पती सर्वात जास्त असतात? सदाहरित अरण्य, काटेरी वनस्पती किंवा वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. काटेरी वनस्पती कोणत्या हवामानामध्ये पाहाव्यास मिळतात? तर कोरड्या हवामानामध्ये असलेल्या आपल्या सर्वात जास्त दिसून येतात किंवा पाहाव्यास मिळतात. येऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 9व्या क्रमांकाचा असा आहे. संगमरवर हे खनिज भारतातील कोणत्या राज्यात आढळते ते आपल्याला सांगायचं आहे. संगमरवर हे खनिज तर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र किंवा हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राजस्थान या राज्यामध्ये काय संगमरवर हे खनिज आपल्याला आढळत असते. ताजमहल बनवण्यासाठी संगमरवर हे खनिज द्रव्य वापरण्यात आलेले होते. तर घेऊया पुढचा प्रश्न. चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. चंदनाची झाडे तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती? तर 4 योग्य आहे. कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त चंदनाची झाडे असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात की आहेत असे. तर घेऊया 11वा प्रश्न. राजस्थानच्या वाळवंटात सर्वात मोठे शहर कोणते आहे आपल्याला सांगायचं आहे. राजस्थानच्या वाळवंटामध्ये असलेले विचारलेलं आहे. या ठिकाणी बिकानेर, जैसलमेर, जोधपूर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जोधपूर हे जे शहर आहे राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे शहर असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा विद्यार्थ्यांनो असा आहे. सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुले यांचा कितवा ग्रंथ होता? सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुले यांचा ग्रंथ होता, सर्वांना माहीतच असेल. तर कितव्या क्रमांकाचा होता ते विचारलेलं आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा शेवटचा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. शेवटचा. त्यांचा शेवटचा ग्रंथ म्हणजेच विद्यार्थ्यांनो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. 13वा प्रश्न कव्हर करूया. भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे. भंडारा जिल्हा आहे तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी येते? तर कलोली, साकोली, मोहोली किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. साकोली या ठिकाणी विद्यार्थ्यांनो भंडारा जिल्ह्यामध्ये कोणते? तर भात संशोधन केंद्र असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की आहे असे. तर घेऊया प्रश्न 14वा असा आहे. लोकशाहीर या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? सोपा प्रश्न आहे, सर्वांना येत असेल. लोकशाहीर नावाने कोणास ओळखले जाते? तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, महात्मा फुले किंवा लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. अण्णाभाऊ साठे यांना कोणत्या नावाने? लोकशाहीर या नावाने ओळखले जात असते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा आहे की अवकाश संशोधनासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते? याही प्रश्नाचं उत्तर सर्वांना येत असेल. कोणत्या? अवकाश संशोधनासाठी कार्य करणारी संस्था कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी IARI, ICAR किंवा इस्रो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. इस्रो ही जी आंतरिक संस्था आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अवकाश संशोधनासाठी वर्क करणारी आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न 16वा दिसून येतो की कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटरची आहे ते आपल्याला सांगायचं आहे. नदी आहे विद्यार्थ्यांनो कृष्णा हे नदी. या नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर, 300 किलोमीटर, 270 किलोमीटर किंवा 260 किलोमीटर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. 282 किलोमीटर एवढी कोणत्या? तर कृष्णा या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर 17वा प्रश्न कव्हर करूया. ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या क्षेत्राकडे होत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ग्रामीण क्षेत्राकडून सर्वांना याचं हे उत्तर येतच असेल. तर ऑप्शनमध्ये काय आहे? ग्रामीण क्षेत्राकडून आदिवासीकडे होते का, जंगल एरियाकडे, शहराकडे? तर ऑप्शन क्रमांक 3च योग्य राहील विद्यार्थ्यांनो की ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर सध्या कोणत्या? तर शहरी क्षेत्राकडे होताना आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया. 18वा प्रश्न. या ठिकाणी पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक विचारलेले आहेत की कोण आहेत? पुनर्जन्म
या कादंबरीचे लेखक विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये आहेत शांता शेळके, इरावती कर्वे, नरेंद्र दाभोळकर किंवा पद्माकर वर्तक. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे. शांता शेळके यांनी जे आहे तर पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेल्या आपल्या महिला व्यक्ती असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. 19वा प्रश्न की पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. ऑप्शनमध्ये आहेत अनुयायी, थोर, धूर्त किंवा धनवंत. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अनुयायी हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांनो तर पुढारी या शब्दाचा एक विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला होता आणि तो त्याचा असलेला दिसून येतो. प्रश्न 20वा की व्यक्ती आणि वल्लीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. हे महत्त्वाचं जे आहे आपल्यासमोर प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक विचारलेले आहेत. शांता शेळके, इरावती कर्वे, पु ल देशपांडे किंवा पद्माकर वर्तक. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. पु ल देशपांडे यांनी जे आहे कशाचे तर व्यक्ती आणि वल्ली यांचे लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर प्रश्न 21वा पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती ते आपल्याला विचारलेले आहे. 2011च्या जनगणनेनुसार तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो 30.32%, 31.16% किंवा 27 या ठिकाणी 23% किंवा 29.20%. तर 2011च्या जनगणनेनुसार विद्यार्थ्यांनो शहरी लोकसंख्येची जी टक्केवारी होती आपल्यासमोर दिसून येते 31.16% एवढी लक्षात घ्यायची आहे. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 22वा असा दिसून येतो की महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज क्षेत्र आहे. खनिज क्षेत्र विचारलेलं आहे की कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त आहे. नागपूर, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये खनिज क्षेत्र आपल्याला आढळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा असा आहे विद्यार्थ्यांनो की बालगंधर्व हे थोर कलावंत महाराष्ट्राला कुणी दिलेले आहेत. कवर आपण लगभग मागच्या 4-5 सुप्रक्लास सोडा तर हा कवर एकदा पुन्हा आपण केलेला आहे. प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज तर शाहू महाराज, संभाजी महाराज किंवा महात्मा फुले. तर कोणी दिलेले आहेत बालगंधर्व हे थोर कलावंत महाराष्ट्राला विद्यार्थ्यांनो तर राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे आपल्याला या ठिकाणी बालगंधर्व हे थोर कलावंत महाराष्ट्राला दिलेले दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा असा दिसून येतो की भारतातील पहिले आयमॅक्स 3D थिएटर कोठे सुरू झालेले आहे. आयमॅक्स 3D थिएटर विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो. स्पेशली हे थिएटर असते अतिशय ओडिशा, केरळ, महाराष्ट्र किंवा गुजरात. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिले आयमॅक्स 3D थिएटर हे सुरू झालेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 25वा असा आहे की महाराष्ट्रातील मांजरसुंबा हा जो घाट आहे कुठून कुठपर्यंत आहे. मांजरसुंबा हा घाट विचारलेला आहे की कुठून कुठपर्यंत आहे. बीड, अहमदनगर, पुणे, बीड जालना, बीड अमरावती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. बीड ते अहमदनगर या 2 शहरादरम्यान जे आहे विद्यार्थ्यांनो मांजरसुंबा हा घाट आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. अहिल्यानगर असे. तर लक्षात घ्यायचं आहे आणि कव्हर करूया फटाकसे पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो 26वा असा दिसून येतो की कोणाचा कार्यकाळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो ते विचारलेलं आहे. कोणकोणते व्यक्ती आहेत ज्यांचा कार्यकाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच असतो. तर महान्यायवादी, मंत्रिमंडळ, राज्यपाल किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा जो कालावधी आहे तर कोणाची मर्जी असेपर्यंत असतो तर या ठिकाणी राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत त्यांचा कार्यकाल असतो. कव्हर करूया. 27वा प्रश्न असा आहे की सुलतानपूर या कोणत्या राज्यातील आंतरराष्ट्रीय पाणथळ ठिकाण आहे ते विचारलेलं आहे. सुलतानपूर हे कोणत्या राज्यातील पाणथळ स्थळ आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब किंवा हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. हरियाणा या राज्यातील या ठिकाणी सुलतानपूर हे पाणथळ स्थळ असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. 28वा प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे की कोणती व्यक्ती मसुदा समितीचे सदस्य नव्हती ते आपल्याला विचारलेलं आहे. मसुदा समितीचे सदस्य नसणारी व्यक्ती विचारलेली आहेत की कोण होते सदस्य नसणारे. ऑप्शनमध्ये आहे स्वामी अय्यगार, या ठिकाणी DP खैतान,
मुन्शी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 28 काय राहणार आहे, तर 4 म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे कशाचे, या ठिकाणी मसुदा समितीचे सदस्य नसलेली व्यक्ती दाखवण्यात आलेली आहे. तसेच स्वामी अय्यगार, डी.पी. खेतान तसेच एम मुन्शी हे सर्व संविधान सभेचे सदस्य होते. तर विद्यार्थ्यांनो आता काय करायचं आहे, या सुपर क्लासला एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. फक्त आणि फक्त 1 सेकंड लागेल आपल्याला या सुपर क्लासला लाईक करण्यासाठी. जेव्हा लाईक करसाल तुमच्यातर्फे मोटिवेशन थोडंसं मला मिळेल. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब बटन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, त्यावर क्लिक करून जेव्हा सबस्क्राईब करसाल, जेव्हा लाईक करसाल, तेव्हा होईल काय की आपल्या चॅनलवर जेव्हा कधी स्पेशल सुपर क्लास अशाच प्रकारचे अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव करणं अत्यंत गरजेचं असते. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.